आपल्या सगळ्यांच्याच आवडीची बिर्याणी 5 ते 7 लोकांना पुरेल इतपत 1 किलोच्या प्रमाणानुसार आज आपण चिकन बिर्याणी बनवतोय. कमालीची सोपी आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. बनवायला सोपी आहे, अचूक प्रमाण दिलंय. यामुळे तुम्ही निर्धास्तपणे ही बिर्याणी बनवू शकता, ट्राय करू शकता. तर सगळ्यात आधी मी इथं तांदूळ भिजवायचं काम करणार आहे. कारण हे एकदा भिजवून झालं की पटकन आपल्याला तांदूळ उकडून घेता येतो. बिर्याणी करत असताना लांब सडक त्याचा भात होईल आणि चांगला मोकळा होईल असंच तांदूळ निवडून घ्यायचा. शक्यतो जुना तांदूळ वापरलात तर अतिशय उत्तम. तांदळामधलं संपूर्ण स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे. यासाठी काय करायचं, हा जो पांढरटपणा जोपर्यंत जात नाही ना पाण्याचा तोपर्यंत हे तांदूळ धुवून घ्यायचे. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं. कमीत कमी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे. तुम्ही जर तांदूळाचे भिजत ठेवलेत तर चांगला लांब सडक असा भात तयार होतो आणि याचबरोबर पांढरा शुभ्र आणि असा मोकळा मोकळा तयार होतो. आता तांदूळ तर आपलं पहिलं काम झालं. तांदूळ भिजून ठेवून साईडला ठेवून दिलं. यावरती झाकण ठेवायचं. आता आपण पुढची तयारी करून घेऊ. तांदूळ भिजत ठेवलं की पुढची तयारी असणार आहे ती म्हणजे चिकन मॅरिनेट करून ठेवायचे. चिकन तुम्ही आधीच मॅरिनेट करून ठेवलं ना तरी सुद्धा चालू शकतं. अगदी तुम्ही रात्री फ्रीजमध्ये हे मॅरिनेट करून ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बिर्याणी बनवायला घेतलीत ना तरी सुद्धा मस्त अप्रतिम होते. बिर्याणीसाठी चिकन हे मध्यम आकारामध्ये कट केलेलं असावं. खूप छोटे छोटे किंवा अगदीच मोठे मोठे पीस नकोत. आता मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी अर्धा चमचा मी हळद घातली. 1 चमचाभर धने जिरे पूड घातली आणि याचबरोबर घरातला जो रेग्युलर आपला साठवणीचा मसाला असतो ते 3 चमचे मी घातले किंवा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. जर साठवणीचा मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल. 1 चमचा इथे मी चिकन बिर्याणी मसाला घेतलाय आणि याचबरोबर 2 चमचे भरून मी इथं जी काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती घेतलेली आहे. आता यामध्ये आवर्जून घालायचं ते म्हणजे आलं लसणाची पेस्ट. तर तुम्ही जितकी जास्त घालाल तितकं चांगलं आहे. इथे मी 3 चमचे आलं लसणाची पेस्ट घातली. आता इथे बरोबर पाव किलो मी अगदी फ्रेश कमी आंबट असणारे दही घेतलेलं आहे. आता हे दही सुद्धा आपल्याला मॅरिनेट करत असताना यामध्ये ओतून घ्यायचंय. आता दही घेत असताना एक लक्षात घ्या की दही खूप जुनं किंवा खूप आंबट नसावं. आता यामध्येच इतर साहित्य सुद्धा आपल्याला घालायचंय. इथे मी मुठभर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना सुद्धा घेतलेला आहे. साधारण 25-30 पानं असतील. तर आता ही सुद्धा आपल्याला चांगली बारीक चिरून या मॅरिनेशन मध्ये घालायची. पुदिन्याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये छान उतरतो. यामुळे पुदिना आवर्जून घाला. यापेक्षा थोडासा जास्त तुम्ही घातलात ना तरी सुद्धा चालू शकतं. आता घातलेलं हे सगळं साहित्य व्यवस्थित चिकनला हातानेच लावून घ्यायचंय. म्हणजे सगळ्या चिकनला व्यवस्थित सगळं साहित्य लागलं जातं. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सगळं साहित्य मी चिकनला लावून घेतलेलं आहे. मॅरिनेशन अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी हे छान मॅरिनेट होऊ देऊयात. आता 2 कामं तर आपली झाली. तांदूळ भिजतायत, चिकन सुद्धा मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत सगळ्यात मोठं काम म्हणजे कांदा चिरून घ्यायचा. तर आता 1 किलो चिकनसाठी आपल्याला जवळ आसपास अर्धा किलो कांदा लागणार आहे. आता सगळ्यात आधी मी कांद्यावरची साल काढून घेते. 2 भागामध्ये मी हे कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता कांदा चिरून घेऊयात. कांदा चिरून घेत असताना आडवा न चिरता तो थोडासा असा उभा चिरून घ्यायचा. म्हणजे लांब लांब याच्या स्लाइस होतात आणि पटकन सुद्धा चिरला जातो. बिर्याणी बनवण्याची माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की भरपूर कांदा कापून घेतो आणि यानंतर तो चांगला गोल्डन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतो. पण आज ना मी तुमच्यासोबत अशी एक सिक्रेट टिप शेअर करते की ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचला जाईल. कांदा चिरून झाला की हाताने तो असा मोकळा करून ठेवायचा. उभा जेव्हा तुम्ही कांदा चिरता तेव्हा तो पटपट चिरला जातो, पटकन मोकळा सुद्धा होतो. तर इथे मी सगळा कांदा चिरून घेतलेला आहे. आता यापैकी काही कांदा आपल्याला साईडला काढून ठेवायचा आहे. म्हणजे इथे मी जवळ आसपास एक 20 ते 25% जो कांदा चिरलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. मोठे मोठे जे कांद्याचे तुकडे राहिलेले असतात ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकता. आता यामध्येच एक मोठ्या आकाराचा लाल बुंद टोमॅटो सुद्धा चिरून टाकायचा आहे. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमची जी बिर्याणी आहे ती खूप कोरडी कोरडी होते किंवा यामध्ये ग्रेव्हीच नसते. यामुळे ही खाताना खूप कोरडी लागते. तर बिर्याणी कोरडी होऊ नये म्हणूनच ही टिप जरूर वापरा. आता इथे 1 टोमॅटो घालून हे मिक्सरचं भांडं मी साईडला काढून ठेवते आणि आता आपण कांदा तळण्यासाठी घेऊयात. तर कांदा तळण्यासाठी खूप जास्त तेलाची गरज लागत नाही. जवळ आसपास एक अर्धी वाटी भरून मी इथं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. थोड्याशा तेलामध्ये सुद्धा कांदा चांगला तळला जातो आणि पटकन सुद्धा तळला जातो. फक्त हा सतत हलवत बसायचं नाही. अधूनमधून अलटपलट करून घेतला तरी सुद्धा पटकन तळला जातो. मीडियम फ्लेम ठेवायची. मीडियम फ्लेम वरती आपण हा कांदा तळून घेऊयात.
आता जोपर्यंत कांदा तळला जातोय तोपर्यंत जवळपास 1 ते 1.5 लिटर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्येच काही खडे मसाले घालूयात. तर दोनही जिरे मी घेतलेले आहे. शहाजिरे आणि साधे जिरे 1-1 चमचा. याचबरोबर 2 तमालपत्र, 4 ते 5 साध्या आपल्या हिरव्या इलायच्या, 1 मोठी इलायची, 4-5 काळी मिरी, लवंग आणि याचबरोबर दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत. आता यामध्ये भरपूर आपल्याला मीठ घालायचंय. भरपूर म्हणजे अंदाजापेक्षा दुप्पटच यामध्ये मीठ घालायचं. साइड बाय साइड थोडासा कांदा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हे दोन्ही कामं तुम्ही सोबत करून घेतली तर पटकन बिर्याणी होते. साधारण एक अर्ध्या तासाच्या आत किंवा 30 ते 35 मिनिटाच्या आतमध्येच आपली इथं बिर्याणी तयार होते. दम द्यायला थोडासा जास्त वेळ लागतो. पण इतर जी तयारी आहे ती जवळपास 30 ते 35 मिनिटात आरामात होते. आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. जे काही फ्लेवर्स आहेत ते पाण्यामध्ये सगळे गेलेले आहेत. आता जे काही मोठे मोठे खडे मसाले आहेत ना ते काढून घ्यायचे, पण हे टाकून द्यायचे नाही. याचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. आता हलकीशी पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये घालूयात लिंबाचा रस. आता तुम्हाला पाणी थोडंसं पिवळट दिसत असलं तरी लिंबाचा रस घातल्यानंतर मात्र पांढरं शुभ्र हे पाणी होतं आणि यामुळेच भात सुद्धा मस्त पांढरा शुभ्र होतो. आता यामध्येच थोडी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर सुद्धा चांगली बारीक चिरून घातलेली आहे. आता पाण्यामधून काढून घेतलेले खडे मसाले आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. कांदा टोमॅटो सोबत हे सुद्धा आपल्याला चांगले बारीक वाटून घ्यायचे. यांचा फ्लेवर अजूनही आहे. यामुळे हे खडे मसाले टाकून न देता चांगले बारीक वाटून घ्यायचे. आता पाण्यामधून तांदूळ चांगला निथळून घ्यायचा आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला तांदूळ घालायचा आहे. लक्षात घ्या पाणी हे उकळतं असावं आणि अर्ध्या तासानंतर तांदूळ पाण्यामध्ये चांगले निथळूनच या गरम पाण्यामध्ये घालायचे. तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर जवळ आसपास आपल्याला 90% हा राईस शिजवून घ्यायचा आहे. हो, तर 70-80% असं नाही, तर बऱ्यापैकी हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता इकडे कांदा सुद्धा चांगला तळला गेलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर यापेक्षा जरासा जास्त तुम्ही तळून घेऊ शकता. थोडासा क्रिस्पी करू शकता आणि मग इथून काढून घेऊ शकता. पण अजून जर क्रिस्पी करायला जाल तर तितकाच वेळ तुम्हाला लागेल. यासाठी मी काय करते, चांगला एकदा कांदा तळून झाला की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. घातलेलं हे वाटण चांगलं 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. सगळ्यात जास्त वेळ जातो तो कांदा तळण्यासाठी आणि मग कांद्यासाठी भरपूर तेलाचा सुद्धा वापर करावा लागतो. इथे आपण कमीत कमी तेलाचा वापर करून चांगला कांदा तळून घेतलेला आहे आणि असा कांदा सुद्धा बिर्याणीमध्ये अप्रतिम चव देतो. माझ्या सांगण्यावरून एकदा तरी असा नक्की ट्राय करून पहा. वाटणामध्ये आपण खडे मसाले घातले होते, यामुळे वरून मी असे खडे मसाले यामध्ये घातलेले नाहीत आणि हे घातलेले खडे मसाले दाताखाली आले की ते चवीला अजिबात चांगले लागत नाही. त्यामुळे हे बारीक करून घ्यायचे म्हणजे याचा फ्लेवर सुद्धा बिर्याणीमध्ये चांगला येतो आणि चवीला सुद्धा ही बिर्याणी चांगली लागते. वाटण घातल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी मी हे चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये फक्त हळद घालायची. अर्धा चमचा हळद घातली आणि याचबरोबर 1.5 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घातली रंगासाठी. आता हे सगळं साहित्य चांगलं एकदा एकजीव मिक्स करून झालं की आपलं मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन यामध्ये घालायचंय. तर इथे तुम्ही बघितलं की अगदी तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेतलंय. कांद्याचा कच्चेपणा गेला, टोमॅटोचा कच्चेपणा गेला की यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालायचंय आणि हे चिकन सुद्धा मीडियम फ्लेमवरती आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. चिकन मॅरिनेट करत असताना अजिबात आपण मिठाचा वापर केला नव्हता. आता यावेळेस मी चिकन पुरतीचं मीठ घातलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि साधारण आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी चांगला हा मसाला या चिकन मध्ये मुरेपर्यंत परतून घ्यायचं. ही स्टेप अत्यंत महत्वाची आहे. ही अजिबात स्किप करू नका. जितकं छान तुम्ही चिकन या मसाल्यामध्ये परतून घ्याल ना तितकेच चविष्ट अशी बिर्याणी तयार होते. 7 ते 8 मिनिटांमध्ये इकडे तांदूळ सुद्धा चांगला शिजला जातो. साधारण 90% हा भात शिजलेला आहे. मस्त पांढरा शुभ्र असा हा तांदूळ झालाय. हवं असेल तर तुम्ही तांदूळ शिजून घेत असताना थोडंसं तेल घातलेत यामध्ये तरी सुद्धा चालेल. आता पाण्यामधून लगेचच हा निथळून घ्यायचा, असाच हा पाण्यामध्ये ठेवायचा नाही. असा जाळीमध्ये एका निथळून घेतलेला आहे आणि हा आपण असाच मोकळा असा ठेवून देऊयात. तोपर्यंत चिकन सुद्धा इकडे चांगलं मी परतून घेतलंय. साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी मध्यम फ्लेमवरती मी हे चिकन चांगलं परतून घेतलंय. जवळ आसपास 20-30% चिकन इथं शिजलं जातं. चिकनने स्वतःचं सुद्धा बरंचसं मॉइश्चर रिलीज केलेलं आहे आणि या पाण्यामध्येच चिकन अगदी व्यवस्थित शिजलं जातं. एक्स्ट्रा वरून पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही. बिर्याणीसाठी भात सुद्धा तयार झालेला आहे. चिकन सुद्धा आपलं चांगलं परतून झालंय. गॅसची फ्लेम इथं मी बंद केलेली आहे. आता पातेल्यामध्ये आपण चिकनला दम देऊयात. तर साधारण 4 ते 5 लिटरचं इथे आपल्याला पातेलं घ्यायचं आहे. पातेल्यामध्येच आपल्याला हे चिकन घालून घ्यायचंय. सगळ्या ग्रेव्ही सकट मी इथे सगळं चिकन या पातेल्यामध्ये घालून घेतलं.
चिकन तळाला असं पसरवून घ्यायचं आणि एक लक्षात घ्या, जे कुठलं तुम्ही भांडं घ्याल ते खाली तळाला भरपूर जाड असायला हवं, म्हणजे मग बिर्याणी अजिबात खालून करपत नाही. चिकन चांगलं पसरवून घेतलं की यावरती थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची. सोबतच आपल्याला चमचाभर यावरती तूप सुद्धा घालायचंय. आता जो भात आपण शिजवून ठेवला होता तो सगळा भात या चिकन वरती लावून घ्यायचा आहे. आपण यामध्ये लेयर लावणार नाही आहोत, कारण आपण चिकन जे आहे ते अजिबात शिजवून घेतलेलं नाही. हे चिकन अगदी परफेक्ट शिजायला हवं, यासाठी आपण खालीच तळाला हे चिकन ठेवलेलं आहे. तांदूळ मात्र आपण चांगला 90% शिजवून घेतलेला आहे. 10% शिजायला तसा फारसा वेळ लागणार नाही. वाफेवरतीच हा भात अगदी व्यवस्थित शिजला जाईल. वरून थोडीशी कोथिंबीर घातली, पुदिन्याची चिरलेली पानं घातली आणि यावरतीच आपण साजूक तूप सुद्धा घालूयात. दूध केसऱ्याचं पाणी किंवा रंग असे काहीही चोचले मी आज इथे करणार नाही, कारण आपण अगदी साधी सोपी, कोणालाही जमेल आणि पटकन करता येईल अशीच बिर्याणी पाहतोय. यामुळे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे सगळं नक्कीच करू शकता. आता यावरती तूप घातलं, यावरती पॅक असं झाकण ठेवूयात आणि हे पातेलं उचलून तव्यावरती ठेवूयात. तर साधारण एक 5 मिनिटांसाठी तवा हाय फ्लेमवरती मी तापवून घेतलाय. आता ह्या तापवलेल्या तव्यावरतीच पातेलं ठेवलं. आता हे झाकण अगदी पॅक लागावं, यामधून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून यावरती जड काहीतरी ठेवायचं. साधारण हाय फ्लेमवरती एक 10 मिनिटांसाठी ही बिर्याणी अशीच ठेवायची आणि यानंतर संपूर्णपणे गॅसची फ्लेम लो करायची. लो फ्लेम करून कमीत कमी एक 50 मिनिटांसाठी बिर्याणीला चांगला दम द्यायचा. लो फ्लेमवरती 50 मिनिटांमध्ये चांगली मऊसूत अशी बिर्याणी शिजली जाते. चिकन सुद्धा मऊसूत असं होतं. तर साधारण एक 50 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि यानंतर 15 ते जवळपास 20 मिनिटांसाठी मी ही अशीच ठेवली होती. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर सुद्धा लगेचच यावरचं झाकण काढायचं नाही. 15-20 मिनिटांसाठी अशीच मुरू द्यायची. मस्त इथं फ्लेवरफुल आणि चमचमीत आणि झटपट अशी बिर्याणी तयार होते. मस्त मोकळा सळसळीत असा भात झालेला आहे आणि याचबरोबर मस्त इथं ग्रेव्ही सुद्धा खाली दिसते. या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवाल ना, तर मस्त फ्लेवरफुल तर लागेल, चमचमीत तर लागेल, पण अजिबात ही कोरडी होणार नाही. वाटून घेतलेल्या मसाल्यांमुळे ना बिर्याणीला फ्लेवर सुद्धा अप्रतिम आलेला आहे. तांदूळ सुद्धा तुम्ही बघू शकता, इथे भात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रंगावरती तयार झालाय. काही पांढरे शुभ्र दिसतात, काही पिवळसर दिसतात, काही थोड्याशा डार्क रंगावरती दिसतात. यामुळे या पद्धतीची बिर्याणी खायला खरंच खूप मजा येते. चिकन सुद्धा बघा मस्त मऊसूत शिजलेलं आहे. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.